नागपूर शहरात मातंग समाजाच्या अ ब कड उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीकरिता काढण्यात आलेल्या भव्य आक्रोश मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। धामणगाव रेल्वेसह परिसरातील हजारो लहू सैनिकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 1.5 महिन्यांपासून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली होती। अ ब क ड उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी नागपूरमध्ये मातंग समाजाचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धामणगाव रेल्वे तालुक्यासह आसपासच्या गावांमधून हजारो लहू सैनिकांनी नागपुरात दाखल होत मोर्चामध्ये सहभाग घेतला। पिवळ्या झेंड्यांनी सजलेला मोर्चा यशवंत स्टेडियम वरून निघून विविध मार्गाने पुढे सरकला। लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे गेल्या 1.5 महिन्यांपासून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा करत असून या यात्रेला प्रत्येक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला। मोर्चात पुरुष, महिला, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही सहभाग दिसून आला। उपवर्गीकरण मिळालंच पाहिजे, अ ब क ड उपवर्गीकरण लागू करा अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं। संपूर्ण नागपूर पिवळ्या वादळाने ढवळून निघाले। मातंग समाजाचं महाराष्ट्र राज्यातून भव्य दिव्य अशा प्रकारचं महाआंदोलन हे विष्णुभाऊ कसबे साहेब लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सुरू झालं आहे आणि सुमारे 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर हे पार झालेलं आहे। आज मातंग समाज बहुसंख्येने यशवंत स्टेडियम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे व लाखोच्या संख्येने सुमारे 12 वाजताच्या पर्यंत इथं उपस्थित होणार आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे की गेल्या काहीतरी 15 महिन्यापासून जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं जे अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही, म्हणून आनंदपथ समितीचा अहवाल तात्काळ हा मंजूर करण्यात यावा व सकल मातंग समाजाला न्याय मिळण्यात यावा याकरिता आम्ही सर्व मातंग समाज बांधव विष्णुभाऊ कसबे साहेब लहुजी शक्ती संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेला व हा आंदोलन हा आक्रोश मोर्चा आहे आणि हा मोर्चा कोणत्या स्टेपवर जाईल याची कोणी विचारही करू शकत नाही। म्हणून ह्या महाराष्ट्र सरकारनं या आमच्या मागण्याचं पूर्ण निराकरण करण्यात यावं व आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं या ठिकाणी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। मोर्चा दरम्यान मान्यवरांनी भाषण करून समाजाच्या न्यायाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला। उपवर्गीकरणाचा मुद्दा प्रतिनिधींमार्फत विधान भवनात ठामपणे मांडण्याची माहिती दिली गेली। आता प्रशासन उपवर्गीकरणाबाबत कोणता निर्णय घेते हा मुद्दा स्वीकारला जातो की नाही याकडे राज्याचे तसेच समाजाचे लक्ष लागले आहे। नागपूर यशवंत स्टेडियम येथे एक लहुजी शक्ती सेनेचे मातंग समाजाचे पदाधिकारी आणि मातंग समाजाचे अनेक युवक युवती पुरुष लहान मोठे सर्व यशवंत स्टेडियम येथे जमलेला आहे। आज लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणाहून भव्य असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी महाराष्ट्रातून दुरून लोक या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर आलेले आहे। आपल्यासोबत पंकज भाऊ जाधव आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे आज नेमकं काय आहे। हो, आपण काय सांगाल आज आपण इथे कशासाठी आलो आहे? सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय लहुजी। या ठिकाणी यशवंत स्टेडियम मध्ये आम्ही आता आज लहुजी शक्ती सेनेचे बरेच पदाधिकारी आलेलो आहोत आणि हळूहळू 11, 11:30, 12 वाजेपर्यंत जवळजवळ हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येणार आहे। हा मोर्चा आज आमच्या लाखोच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण आमचे संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब हे आमचे मातंग हृदय सम्राट आहे। खऱ्या अर्थानं बघता लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब ही यांची पहिली पदयात्रा नसून ही 7व्यांदा पदयात्रा आहे। म्हणजे काय असते की मनुष्यानं कितीतरी चालायचं याचं निदान नाही, विष्णुभाऊ कसबेंनी या देशाचा रेकॉर्ड तोडून दाखवलेला आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही अशा नेत्याचे अशा स्वार्थ अभिमानी नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत। कारण विष्णुभाऊ हे आमच्या समाजाला जे वंचित पीडित समाज आहे, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, त्या जातीमध्ये ज्या बाकीच्या 58 जाती आहे, उर्वरित एक जात सोडली की 58 जातींना त्या आरक्षणाचा लाभच मिळत नाही। म्हणून तो लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्या आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे। म्हणजे मातंगाच्या वाट्याला किती असेल, चर्मकाराच्या वाट्याला किती असेल, खाटिकांच्या वाट्याला किती असेल, ढोर आहेत, मैतर आहेत, वाल्मिकी आहेत, अनेक ज्या जाती आहेत छोट्या छोट्या त्यांच्या वाट्याला ते सगळे गेलं पाहिजे। म्हणजे त्यांचे देखील मुलं बाळ हे उद्या IPS IAS अधिकारी झाले पाहिजे, यासाठी हा मोर्चा आहे।
तर आज आपण इथून कुठपर्यंत जाणार आहे? या ठिकाणून आम्ही सगळा हा मोर्चा आता जवळजवळ 12 ते 12:30 वाजता निघणार आहे. आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब हे आमचे वाडीपर्यंत आलेले आहेत. माणसांनी चालायचं किती 1800-1850 किलोमीटर. अरे शक्य आहे का? आपण 10 किलोमीटर चाललो तर आपली दैदै होऊन जाते. आणि आमचे विष्णुभाऊ कसबे साहेब न थांबता थंडीचे, पावसाचे, उन्हाचे हे सतत चालत आहे. या सरकारला येणार तरी कदर कधी? माननीय मुख्यमंत्री हे पूर्ण राज्यावर लक्ष देत आहेत. कुठे आहे मातंग समाजावर लक्ष? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितजी पवार साहेब, तुम्ही म्हणत होते ना की आरक्षण आम्ही तुम्हाला लागू करणार आहे, पण कधी करणार आहात? जीव गेल्यावर जर आमच्या विष्णुभाऊ कसबेला जर काही झालं आणि याचं लक्षात ठेवा की या सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल. या उपवर्गीकरणाची मागणी आपण कोण्या पद्धतीने करणार आहात? उपवर्गीय करण्यासाठी आदरणीय विष्णुभाऊ आमच्यावर मुंबईला लाठीचार्ज झालेला आहे. प्रचंड मोठा लाठीचार्ज झालेला. आमच्या आई बहिणीचे डोके फुटले होते. आम्हाला देखील पोलिसांनी मारहाण केली, अनेक गुन्हे दाखल केलेत. लवजी शक्ती सेनेने प्रत्येक वेळी लवजी शक्ती सेनेच्या स्टाईलमध्ये या सरकारला हादरा दाखवलेला आहे. पण जरी जर सरकारचं डोकं ठिकाणावर येत नसेल तर ते डोकं ठिकाणावर कसं आणायचं हे मातंग समाजाला चांगल्या परीने जाणता येते. तर नक्की आपण बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मातंग समाज बांधव आपल्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी इथे जमलेला आहे आणि लाखोच्या संख्येत या ठिकाणावरून पिवळ वादळ हे निघणार आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.